ग्रामपंचायत आहे आणि मग ही नगरपालिका त्याच्या निवडणुका काय आपल्याला नवीन नाहीत। माझी अशी अपेक्षा आहे की ह्या नगरपालिकेची निवडणूक होती अपेक्षा म्हणजे आता ठेवून काय उपयोग नाही। ही चर्चेत आणि मुद्द्यावरती लढली गेली पाहिजे। पण दुर्दैवाने मी गेले 8-10 दिवस बघतो माझा स्वभाव कधी कोणावर टीका करण्याचा कोणाला ह्याचा बोलण्याचा नाही, कारण संस्कार आमच्यावरती झालेले आहेत। पण दुर्दैवाने निवडणूक नगरपालिकेची नगराध्यक्षाला पापरकर, नगरसेवकाला रानगट अभ्यंकर, पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिव्या मात्र परिचारकाला। काय म्हणजे मला गणितच कळत नाही, एवढी काय भीती खाल्ली आमची। आमच्याकडे ना सत्ता ना आमदारकी ना खासदारकी ना काही नाही, पण धनवे सरकार म्हणले तसं आमच्याकडे विचारधन आहे आणि मोठ्या मालकांचा वारसा आहे। त्यामुळे ही निवडणूक मुद्द्यावरती व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने होत नाही आहे। आणि आमच्या मीडियाच्याही बंधू बांधवांना हा असं म्हणला तो तसं म्हणला ह्यातच इंटरेस्ट आहे। बंधू भगिनींनो, ही नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ती नगरपालिका आहे काय, चालती कशी, याचा कोणी अभ्यास आपण कधी विचार करत नाही। मी ते विचारतो सगळ्यांना, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण प्रॉपर्टी किती आहेत? तुला माहित आहे का विश्रांती किती प्रॉपर्टीज आहेत? नगरपालिकेच्या या जवळजवळ 6-7 किलोमीटर पूर्व पश्चिम, 6-7 किलोमीटर दक्षिण उत्तर अशा या 50-60 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामधलं ही गाव, या गावामध्ये अंदाजे 21,000 प्रॉपर्टीज आहेत। म्हणजे खोल्या आहेत काही बांधीव आहेत, 5,200 झोपड्या आहेत, 22 झोपडपट्ट्या आहेत ज्या सरकारनं नोटिफाईड केलेल्या आहेत। या शहरामध्ये रस्ते किती आहेत? अगदी झोपडपट्टीतल्या 3 फुटाच्या 4 फुटाच्या रस्त्यापासून या 24 मीटरच्या रस्त्यापर्यंत असे रस्ते आहेत जवळजवळ 400-450 किलोमीटर। या शहरात तुम्हाला जी पाण्याची व्यवस्था निर्माण झाली त्या पाईपलाईनची लांबी किती आहे? तर ती लांबी आहे 265 किलोमीटर। या शहरातल्या नागरिकांना रोज नगरपालिका किती पाणी देते? चंद्रभागेच्या पात्रातनं पाणी उचलायचं आणि तुमच्या घरापर्यंत द्यायचं। त्या पाण्याचं मूल्यमापन केलं जातं दशलक्ष लिटर मध्ये। 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी रोज नगरपालिका नदीतनं उचलते, ते शुद्ध करते। 22 टाक्या 18 टाक्या या शहरामध्ये आहेत, त्या टाक्यात नेलं जातं आणि त्या टाक्यातनं तुमच्या घरापर्यंत आणलं जातं। या शहरामध्ये रोज कचरा किती करतो आपण घरामध्ये सगळेजण? तर रोजचा या शहरामध्ये होणारा कचरा आहे 40 मेट्रिक टन। 40 टन एवढा कचरा आपल्या गावात होतो। गावातल्या ह्या नगरपालिकेचं जे सांडपाणी वाहून जातं ती ड्रेनेजची लाईन किती किलोमीटरची आहे? त्या ड्रेनेजच्या लाईन अंदाजे 189 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आणि 106 किलोमीटरचं काम चालू आहे। म्हणजे 250-300 किलोमीटरची ड्रेनेजची लाईन आहे। ह्या नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे? आणि नगरपालिकेकडनं आपल्या अपेक्षा आहे सगळ्यांच्या, रस्ता चांगला पाहिजे, धूळ नाही पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, ड्रेनेज व्यवस्था झाली पाहिजे, दिवाबत्ती या शहरामध्ये झाली पाहिजे, चांगलं नाट्यगृह पाहिजे, चांगली उद्यानं पाहिजेत। या सगळ्या अपेक्षा तुम्ही नगरपालिकेकडनं करतोय आपण, त्यात चूक आहे असं म्हणत नाही। त्याकरता तर मेंबरला निवडून दिलंय, पण हे चालतं कशावर? नगरपालिकेचं उत्पन्न काय? नगरपालिकेचं उत्पन्न आहे तुम्ही देणारी घरपट्टी, तुम्ही दिलेली पाणीपट्टी, नगरपालिकेच्या
शॉपिंग सेंटरमधनं मिळणारं भाडं, त्याच्या ठेवीवरती मिळणारं व्याज आणि इतर मग कुठेतरी रस्त्यावर बसलेल्या पथारीवाल्याकडनं घेतलेल्या पावती किंवा गाडी आल्यानंतर घेतलेली पावती, किती घरपट्टी नगरपालिका गोळा करते वर्षाला? 13 कोटी रुपये ह्या नगरपालिकेचं उत्पन्न आहे. 13 कोटी रुपये घरपट्टीचं, 6 ते 6.25 कोटी रुपये पाणीपट्टीचं. आणि ही घरपट्टी पाणीपट्टी नीट भरली तर एवढी आहे, नाही भरली तर अजून ह्यात कमी होत आहे. नगरपालिका सगळं भाडं येतं 2-2.5 कोटी रुपये, इतर उत्पन्न 1 कोटी 1.25 कोटी रुपये, म्हणजे अंदाजे 20-22 कोटी रुपये या नगरपालिकेचं उत्पन्न आहे. आणि या 20-22 कोटीच्या उत्पन्नामध्ये 1.5 लाख लोकसंख्या येणारी, रोजची 50,000ची लोकसंख्या, त्यांना पाणी, दिवाबत्ती, आरोग्य सगळं द्यायचं आहे. नगरपालिकेचा पगार किती आहे? 55 कोटी रुपये नगरपालिकेचा वार्षिक पगार खर्च आहे. आणि मग 22 कोटीचं उत्पन्न, पगाराचा खर्च 55 कोटी, नदीतनं उचलतो पाणी आपण, त्याचं लाईट बिल आहे 5 कोटी 96 लाख रुपये. घरातलं पाणी पितो आपण 6 लाख दशलक्ष लिटर, आणि घाण करून पुन्हा ड्रेनेज मध्ये सोडतो 20 दशलक्ष लिटर रोज. ते पाणी शुद्ध करायचं, लाईट बिल आहे 2 कोटी 60 लाख रुपये. नदीतलं कच्चं पाणी शुद्ध करायचा खर्च आहे 60 लाख रुपये. नदी घाण केलेलं पाणी शुद्ध करून नदीत सोडायचा खर्च आहे 40 लाख रुपये. या 400 किलोमीटर मध्ये लावलेले दिवाबत्ती, त्याचे लाईट बल्ब, तारा, त्याचं लाईट बिल, हा खर्च आहे वर्षाला 2.25 कोटी रुपये. आपण घरात केलेला कचरा इथनं तुमच्या घरातून घेऊन जायचा, काशेगावला डंप करायचा, त्या ठिकाणी त्याचं सॅग्रिगेशन करायचं, त्यातले काच, कापड, चपला, प्लास्टिक सगळं बाजूला काढायचं. तो खर्च आहे 3.5 ते 4.25 कोटी रुपये. म्हणजे लाईट बिल जवळजवळ 11 कोटी, कचरा उचलून न्यायचं काम 4 कोटी, इरिगेशन डिपार्टमेंटला कच्च्या पाण्याचं बिल जातं 2-2.25 कोटी. ह्या दिवाबत्तीचा खर्च, 300 किलोमीटरची पाईपलाईन, ड्रेनेज, मग चेंबर फुटलंय, पाईपलाईन जाम झाली आहे, कुठं पाण्याची पाईप फुटली आहे, नवीन बसवायची आहे, खड्डे भरायचे, हा खर्च आहे वर्षाला 1.5 कोटी रुपये. म्हणजे 22 कोटीचं उत्पन्न आणि 16 कोटी रुपये, 17 कोटी रुपये ह्या अनुत्पादक कामावरती नगरपालिका खर्च करते. तुम्हाला पाणी द्यायचं, तुम्ही घाण केलेलं पाणी वाहून न्यायचं, तुम्ही केलेला कचरा इथनं घेऊन जायचा, तुमच्या घरासमोर काय रस्ते असतील ते दुरुस्त करायचे, लाईट द्यायची, यासाठी खर्च होतो 15, 16, 17 कोटी रुपये. नगरपालिकेकडे राहतात 4 कोटी रुपये. आणि मग 4 कोटी रुपये नगरपालिकेकडे राहतात, आणि त्यातनं जर 55 कोटी रुपये पगार वजा करायचं म्हटलं तर नगरपालिकेचं उत्पन्न आहे वजा 51 कोटी रुपये. मग ही नगरपालिका चालती कशावर? लोकांना वाटते की नगरपालिका खूप श्रीमंत आहे, तर नगरपालिका चालती राज्य शासनानं दिलेल्या अनुदानावर. ते 55 कोटी रुपयाचं पगार राज्य शासन देतं. तुमचे नवीन रस्ते, नवीन पाण्याच्या टाक्या, नवीन पाईपलाईन, नवीन ड्रेनेज व्यवस्था राज्य शासन करतं. हे तुमच्या इथं खांब उभा राहतात, बल्ब लावले जातात, ह्याला आम्ही डीपीडीसीतनं पैसे देतो. म्हणजे हे सगळं राज्य शासनाच्या व्यवस्थेमधनं चालतंय. आणि आपण अपेक्षा करतो की नगरपालिकेनं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर नुसत्या हाताच्या उत्पन्नावर जर काम करायचं ठरवलं तर या शहरातल्या रस्त्यावरती मातीची पाटी सुद्धा नगरपालिका टाकू शकणार नाही.
जसं एखादं लहान मुलगा आईवरती आजीवरती अवलंबून असतंय, तशी अवस्था या नगरपालिकांची, जिल्हा परिषदांची, पंचायत समितीची आहे. राज्य शासन आपल्या पाठीमागे आहे, म्हणून आज तुम्हाला एवढ्या चांगल्या सुविधा आम्ही देऊ शकतो. आणि मग केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, आणि त्यासाठी गावातलं सरकार सुद्धा भाजपचं असलं पाहिजे. म्हणून आम्ही कमळ चिन्ह घेऊन तुमच्या पुढे मत मागायसाठी आलोय. जर तुम्ही विरोध पार्टीला जर नगरसेवक निवडून दिले, अध्यक्ष निवडून झाला, आणि राज्य शासनाने जर तुम्हाला निधी द्यायला हात आखडता घेतला, तर तुमचे रस्ते कसे होणार, तुमचं पाण्याचं नियोजन कसं होणार, ही सगळी कामं होणार कशी? म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्याला की जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आपण. आणि या डेव्हलपमेंटला साठी फक्त राज्य शासनच तुम्हाला मदत करतं, दुसरं कोणीही करू शकत नाही. माझी अपेक्षा होती की निवडणुका या जनतेच्या मुद्द्यावर जाव्यात. 2016 साली आम्ही इथं मत मागायला आलो होतो तुमच्याकडं, इथं सभा झाली होती, त्याचा अहवाल माझ्याकडे आहे. फोटो जुना विसरून जावा तुम्ही आता. चिन्ह कब्बशी होतं, आणि या अहवालामध्ये आम्ही काय करणार आणि काय करणार नाही केलंय याचा एक अहवाल मी सगळ्या पंढरपूरकरांना दिला होता. कुणाकडे असेल जरूर बघा, ह्याच्यावर चर्चा करा. जेवढी कामं यात दिली होती त्यातली जवळजवळ 90% कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत. ह्या सांगितलं होतं उपनगरात ड्रेनेजची योजना राबवू, तेव्हा ड्रेनेज तुमच्या भागात नव्हतं. ड्रेनेज आहे का नाही तुमच्या भागात तुम्हीच सांगा मला, आहे का आप्पा का नाही? या भागातल्या रस्त्याचं नियोजन करू. 157 कोटी रुपये खर्चून या शहरामधले 25 रस्ते मजबूत करायचं काम आपण घेतलं हातामध्ये. 30, 35, 40 कोटी डीपीडीसीच्या माध्यमातून आतल्या अंतर्गत रस्ते मजबूत करण्याचं काम सुरू झालं. दलित वस्ती 30, 54, 50, 25, 15 अशा योजनांमधनं छोट्या छोट्या वस्त्यामधले रस्ते करण्याचं काम झालं. हा सगळ्यात जास्त पैसा रानगट मेंबर तुमच्या वार्डात आम्ही दिलेला. तुम्ही बघा, उमा कॉलेजचा रस्ता असेल, शार्दूल मेडिकल बसला रस्ता असेल, राजाराम कॉलेज वरनं जाणारा, शेळके वस्ती बसनं येणारा रस्ता असेल पाण्या टाकीपर्यंत, उजनी नागालँड पासून गाताडे प्लॉट पर्यंत जाणारा रस्ता असेल, गाताडे प्लॉट परिसरातले रस्ते असतील, MSABचा रस्ता असेल, शिंदेशाहीचा रस्ता सुद्धा मंजूर आहे, शेनाई गार्डनचा रस्ता असेल, सगळे रस्ते. म्हणजे मला नावं सुद्धा पाठवत, कारण मी सगळं नियोजनच मी करतोय. मी नगरपालिकेत मेंबर नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, पण या सगळ्याचं नियोजन मी करतो, शासनाकडे जातो, पैसा आणतो. म्हणून मला ही माहित आहे, म्हणून मी तुम्हाला छाती ठोकपणे सगळं सांगू शकतो. एक पाणी टाकी होती इसबावीमध्ये, त्याच्यावरच दक्षिण भाग आणि उत्तर भाग 2 वेळाच दिला जायचं पाण्याचं. त्याच्यावरच या MSCB पर्यंत जी शिंदेशाही हा जो भाग आहे वांगीकर नगर खालचा, या सगळ्या भागाला पाणी यायचं. एका टाकीवरनं पूर्ण इसबावी आणि इकडचा भाग सगळं दिलं जायचं. इसबावी करता 10 लाखाची स्वतंत्र टाकी आपण त्या ठिकाणी बांधली, तो भाग वेगळा केला आणि अलीकडचा भाग वेगळा केला. प्रशांत नगरच्या टाकीवरनं हा डावीकडचा भाग वेगळा केला. या परिसराकरता आता 3 पाण्या टाक्याची व्यवस्था झालेली आहे. जाहीर चॅलेंज आहे इथल्या नेते मंडळीला, जी विरोधक म्हणून आज आमच्या समोर आहेत, त्यांनी कुठली पाईपलाईन कुठने गेली सांगावी या रस्त्याखालची. मी सांगतो तुम्हाला कुठली पाईपलाईन किती इंची कुठनं आली, नागालँड चौकात कशी जोडली गेली, टी कुठे गेला. सर बरोबर आहे, आणि सगळं काम आम्ही बसून केलेलं आहे. गेली 10, 20, 30 वर्ष काही नव्हतं या शहरामध्ये. मातीचे रस्ते होते,
इथं आमचं श्रीखंड आहे, विचारा त्याला. इथनं नागालँडमधनं PVC पाईपनं पाणी न्यावं लागायचं. वर कोणीतरी फोडलं की खालचं पाणी बंद व्हायचं. कसं होतं आप्पा? नगरसेवक आप्पा राऊत होते त्यावेळेस. हे सगळं बदलण्याचा निर्णय घेतला. पण नाटक सगळं करता येतं, पैशाचं नाटक करता येत नाही. पूर्वी पैसे मिळत नव्हते, आता पैसे मिळायला लागले. म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की एवढ्या कोटीचे रस्ते केले. 1975 सालची पंढरपूर शहराची पाण्याची योजना आहे, स्वर्गीय औदुंबर अण्णा आमदार असताना केलेली. तर आता 50 वर्ष होत आलेली आहे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आज मी आता योजना हातात घेतली. 98 कोटी रुपयाची पाण्याची नवीन योजना या शहराकरता उभी करतोय. 2060 सालापर्यंत या शहराची लोकसंख्या 2 लाख आणि येणारा पॉप्युलेशन वारकऱ्याचं रोजचं 1 लाख गृहीत धरून 3 लाख लोकांना 135 लिटर पाणी देण्याकरता म्हणून सगळ्या योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित करायचं काम सुरू केलं. 98 कोटी रुपयाचं. तुमच्या इथल्या ड्रेनेजची परिस्थिती नव्हती, ड्रेनेज आणायचं नियोजन केलं. 57 कोटी रुपयाचं 88 किलोमीटर लांबीचं ड्रेनेज रेल्वे रुळापासून वर या उपनगरापर्यंत हे सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आम्ही घेतलं होतं. ते सगळं काम पूर्ण झालं. जड वाहतूक गावातली बंद करतो म्हणून आम्ही सांगितलं होतं या अहवालामध्ये. याच रस्त्यावर अनेक अपघात झाले, माणसं विद्यार्थी मृत्युमुखी पडले. इथली जड वाहतूक बंद केली. आज पंढरपूर शहराच्या बाहेर रिंग रोड काढतो म्हणून सांगितलं होतं. आज आनवलीच्या माणसाला जर सोलापूरला जायचं असेल तर त्याला पंढरपुरात यावं लागतं, स्टँडवरनं तिकडे जावं लागायचं वाहनाला. आज आनवली काशेगाव, काशेगाव टाकळी, टाकळी ते पंथ चौक कुर्टी, कुर्टी ते वाखरी, वाखरी ते कवठाळी, कवठाळीवरनं गुरसाळे, गुरसाळ्यावरनं आडीव, आडीववरनं देगाव. हा रिंग रोड 70% काम पूर्ण झालं. मला फक्त आता देगाव, आजनसोंड, मुंडेवाडी एवढाच भाग जोडायचा आहे. नदी आडवी आहे, तिथं ब्रिज बांधावा लागतोय. हे वचन ह्या वचननाम्यात दिलं होतं. लिंक रोड चांगला करून देतो वचननाम्यात दिलं होतं. दिवाबत्तीची सोय करतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. या शहरामध्ये नाट्यगृहाची उभारणी करतो म्हणून वचननामा दिला होता. स्विमिंग टँक देतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. उद्यानाकरता निधी आणतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं. आज जिजामाता उद्यान 3.5 कोटी रुपये खर्चून अद्ययावत होतंय. पद्मावती उद्यान 1.5 कोटी रुपये खर्चून अद्ययावत होतंय. ही सगळी कामं या वचननाम्यामध्ये आम्ही दिली होती. सर्वसामान्य माणसाला डायलिसिस परवडत नाही, पुण्याला सोलापूरला जावं लागायचं. ह्या वचननाम्यात आम्ही म्हणलं होतं की पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचा विभाग आम्ही चालू करू. शासनाकडनं मंजुरी आणली, मशीन मिळत नव्हत्या. सिद्धिविनायक ट्रस्टकडनं मशीन आणल्या आणि आज कॉटेज हॉस्पिटलमध्ये 8 डायलिसिस मशीन गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. माझं खुलं आव्हान आहे. असा वचननामा त्यांनी 16 साली काढला होता. त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती, माझ्याकडे आमदारकी नव्हती. मी नंतर आमदार झालो विधान परिषदेवरती. आमदार झाल्यानंतर ही पैसे सगळे आणले. ते तर लोकांना निवडून आलेले आमदार होते, काम त्यांचं होतं. एक काम त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात, टीका म्हणून बोलत नाही मी. तुम्ही मला हिशोब मागताय ना 40 वर्षाचा. मग जेव्हा तुम्ही माझ्याकडे एक बोट करता तेव्हा 12 वर्षाचा हिशोब तुम्ही पण दिला पाहिजे जनतेसमोर. काय केलं सर, दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? पण दुर्दैव असं आहे की मीडिया त्यांना ते हिशोब विचारत नाही, नागरिक त्यांना विचारत नाहीत. कारण हिशोब द्यायला हिशोबच नाही, सगळंच बेहिशोबी आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता औदुंबर अण्णांनी हाताच्या फोडावर जपल्यासारखी जपलेली संस्था देशोधडीला लागली. सर, सगळ्या संस्था मातीत गेल्या. काही झालं तर चालेल पण मी आमदार झालो पाहिजे. कसं काही झालं तर चालेल, मी राजकारणात टिकलो पाहिजे. मग नगराध्यक्ष असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, जिथं निघल तिथं मला पद मिळलं पाहिजे.
हे जर पंढरपूरचं नगराध्यक्ष पद जर ओबीसी किंवा एससी कॅटेगरी करता निघाला असतं तर ही टोळी नगरपालिकेच्या राजकारणात आली सुद्धा नसती, बाहेरच्या बाहेर गेली असती, त्यांना धूळ दिसला नसता, काही दिसती नसती. आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही 40 वर्षात काय केलं, काय केलं नाही 40 वर्षात मोठ्या मालकाने. तरुण पिढीला मुद्दाम सांगणार आहे, नवीन ज्या मुली असतील त्यांना मुद्दाम सांगणार आहे, तुम्हाला माहित नसेल पण या शहरामध्ये 1995 सालापर्यंत डोक्यावरनं आपल्या शौचालयातला मैला व्हायला जायचा. टोपली संडास होती या पंढरपूरमध्ये. मेहतर समाजाची आमची माणसं हातगाड्यावरनं आणि डोक्यावरनं तुमच्या माझ्या घरातली घाण वाहून नेत होते. ही व्यवस्था या पंढरपूरमध्ये होती. ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय आम्ही केला. 15 कोटी रुपये खर्चून पहिलं 26 कोटीचं ड्रेनेज केलं, 26 किलोमीटरचं. दुसरं ड्रेनेज 37 कोटी रुपयाचं 68 किलोमीटरचं केलं. आणि तिसरं ड्रेनेज 57 कोटी रुपयाचं 80-85 किलोमीटरचं केलं. आणि चौथा टप्पा आता सुरू आहे 121 कोटी रुपयाचं. हे काम आम्ही केलं. उपनगरात काही नव्हतं. इसबावीमध्ये तेव्हा इसबावी खेडेगाव होतं, ते पंढरपूर शहरात आलं. त्या गावात काही नव्हतं, लोक शेती ऊसाची करायची. त्या भागातले रस्ते डेव्हलप करण्याचं काम केलं, त्या भागात पाणी नेण्याचं काम केलं. आम्ही कॉलेजला होतो 90 सालामध्ये, तेव्हा इथं फक्त एक नागालँड हॉटेल होतं आणि इथं आम्ही सगळेजण चहा प्यायला यायचो. दुसरं काही नव्हतं इथं. काय होतं सर या परिसरात? काही नव्हतं, खरंच काही नव्हतं. मातीचे रस्ते होते, धुळीचे रस्ते होते, उजनी वासात. पण हे सगळं डेव्हलपमेंट गेल्या 30-35-40 वर्षातले. त्यातले 20 वर्ष तर आता आम्ही लोकप्रतिनिधी पण नाही आहे, तरी आम्ही काम करतोय. का करू शकलो काम हे? तर आमच्या पाठीमागं शासन होतं. आम्ही जर शब्द टाकला मुख्यमंत्र्याकडे की ही निधी आम्हाला पाहिजे, शासन आम्हाला देत आहे. आणि मग जो मुख्यमंत्री आमच्या पाठीमागं पहाडासारखा उभा आहे, जो पक्ष आमच्या पाठीमागं उभा आहे, त्या पक्षाचं चिन्ह घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे. जसा मागचा अहवाल दिला तसा पुढचाही अहवाल मी आणलेला आहे. पुन्हा 29ला मी तुमच्या पुढे येईन मत मागायला, त्यावेळेस मी काय दिलं होतं आणि काय करणार आहे हे पण तुमच्या समोर आता आणलं. 2025 ची निवडणूक आहे. कारण काय करायचं याची दृष्टी आमच्याकडे आहे, याचं विजन क्लिअर आहे. कुठल्या भागातनं पैसा आपण या भागात आणू शकतो याचं आम्हाला माहित आहे. पुढच्या टप्प्यामध्ये अजून मला 25 रस्ते करायचे. निवडणूक एवढी गडबड चालू आहे, पण 2 दिवसापूर्वी मला अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबईमध्ये पुढच्या कामाचं नियोजन सुरू आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांचं. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सांगितलं, आम्ही बोललो की आम्हाला पंढरपूरला जुन्या पंढरपूरमध्ये जे 1990 ते 95 मध्ये ड्रेनेज केलंय त्याचा आता लाईफ संपलेला आहे. कारण त्याची लोकसंख्या त्यावेळेस गृहीत कमी धरली होती. आता 2060-70 ची लोकसंख्या गृहीत धरून त्या भागामध्ये ड्रेनेज आम्हाला करायचं आहे. आम्हाला 100-150 कोटी रुपये पाहिजे. मला माहित नाही माझी नगरपालिका येईल का नाही येईल, मी आमदार आहे का विषय नाही. पण मला जेव्हा कळल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन सांगू शकतो, कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं 100% मुख्यमंत्री मला हे काम देतील पंढरपूरसाठी. मी ठेकेदार नाही. 10 रुपयाचं काम कधी नगरपालिकेचं कुठल्याच संस्थेचं घेतलेलं नाही. इथं उजनीचे अधिकारी असतील, 25 वर्ष आमदारकी घरामध्ये होती, पण कधी कुठल्या डिपार्टमेंटचं PWD असू द्या, उजनी असू द्या, कुठलाही असू द्या, कोणी सांगावं 1 रुपयाचं काम आम्ही घेतलं. शेकडो ठेकेदार या भागामध्ये तयार होऊन गेले असतील. कुठल्याही ठेकेदारानं सांगावं कोणाकडनं 1 रुपया हप्ता घेतलाय. या शहरामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक व्यापारी आहेत, उद्योजक आहेत. कोणी सांगावं या शहरातले व्यापारी उद्योजक निवडणुकीला तुमच्याकडनं कधी मदत मागितली? कारण ते संस्कार मोठ्या मालकाने या संघटनेवर केले. ते संस्कार महत्वाचे आमच्यासाठी आहे. सुदैवानं परमेश्वरानं भरपूर दिलेला आहे.
त्यामुळे कोणापुढे मागायची कधी वेळ आली नाही. निवडणुकीला उभा राहतो, 5 कोटी द्या, तुमच्या पक्षात येतो, ही म्हणायची कधी वेळ आली नाही. बघतोय आम्ही सगळे आज. त्यामुळे ही निवडणूक विचाराची निवडणूक असली पाहिजे. मी काय करण्याची निवडणूक असली पाहिजे. प्रामाणिकपणाची निवडणूक असली पाहिजे. आज आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आघाडीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या कुटुंबाकरता ज्यांनी आयुष्य घालवली अशा मेहतर समाजातल्या, जे आपली विष्ठा उचलत होत्या अशा समाजातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. सफाई कामगार आहे नगरपालिकेमधला, तो आमचा कवडे म्हणून मार्केट कमिटीमध्ये मोलमजुरी करतो, छकडा चालवतो, अशा माणसाला आपण उमेदवारी दिलेली आहे. 7-7 वर्ष सत्ता बघून मस्ती आलेल्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली नाही. कशाच्या जीवावर तुम्ही दमदाटे करता आम्हाला माहित आहे. आज हीच मंडळी तुमच्या पुढे येत आहेत, खाली गेले की सांगतायत की गावात धूळ आहे, आणि इथं आले की सांगतायत ही सगळी कामं मीच केली. वारे पट्ट्याव, ही सगळी मंडळी माझ्यापाशी आली ती तिकीट मागायसाठी. भाजपमध्ये आम्हाला घ्या, तिकीट द्या, मी देत नाही म्हणल्यावर समाधान दादाकडे गेले, जयकुमार गोरे भाऊ साहेबांकडे गेले, मुख्यमंत्र्याकडे गेले. आज जे उमेदवार आहेत ना तुमच्या पुढं नगराध्यक्ष म्हणायला, माझं जाहीर चॅलेंज आहे त्यांना, तुम्ही खोटं आहे का सांगावी. जर भाजपनं जर तिकीट दिलं असतं, आम्ही संमती दिली असती, तर परिचारक चांगले, अवताडे चांगले, गावचा विकास खूप झाला, धूळ नाही झाला असतं का नाही झाला असतं. पण आम्ही उमेदवारी कुणाला दिली? एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला दिली. तुम्हाला माहित आहे यांचे वडील काय करत होते? नवीन पिढीला माहित नसेल पण जुन्या पिढीला माहित आहेत. पूर्वी या गावामध्ये पकाली असायच्या. पकाल म्हणजे काय तर म्हैस किंवा रेड्यावरती चामड्याची बॅग असायची, त्यात पाणी असायचं, आणि तुमच्या माझ्या घरचे संडास साफ केल्यानंतर ते पाणी माराय करता म्हणून लोक कामावर असायचे, पकाल चालवायचे. श्यामलतेचे वडील, तात्याचे वडील ते पकालीचं काम करायचे. तात्याने श्यामलताईंनी मिरच्या विकायचा बाजारात जाऊन काम केलेलं आहे. आजही लक्ष्मण त्याचा भाऊ बाजारामध्ये मिरच्या विकतो. आज सुद्धा म्हणजे अशा परिस्थितीमधनं ही मंडळी पुढे आली, कर्तृत्वाने मोठी झाली. 90 सालापासून काम करतायत, 30-35 वर्ष समाजामध्ये. कधी कोणाला आरे म्हणण्याचं काम त्यांनी केलेलं नाही, उलट संरक्षण देण्याचं काम केलं लोकाला. आणि आज तुम्ही या लोकांचे काय म्हणताय? शिक्षण कुठं आहे, यांची जात कुठली? का तुमचं मत मागताना तुम्हाला यांची जात चालली? आता ह्यांना मत देताना तुम्हाला जात आडवी ती का? जाहीर सवाल आहे माझा लोकांना. तुम्हाला काम करायलाही चालतात. तुमच्याकरता राबले सगळे, रानगट असेल, गुरुदास असेल, ही सगळी मंडळी तुम्हाला नगराध्यक्ष कराय करतात. 5 वर्ष फ्री हँड होता. काय भाषा आहे त्यांची म्हणली? आमचा हात दगडाखाली होता. कोणाचा दगड? तर सगळं जर पोलखोल करायची म्हणली ना तर गाव सोडून जावं लागेल. हात दगडाखाली नव्हता, तुमच्या डोक्यावर मालकाचा हात होता, मोठ्या मालकाचा. तर मोठ्या मालकाचा हात नसता तर तुम्हाला कळलं असतं काय असतंय ते. ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळे आहेत, लक्षात ठेवा. मी रोज ऐकतोय कोणाला तरी दम दिला जातोय, फिरायचं नाही, मत मागायचं नाही. मी आज तुम्हाला सांगतो, याद राखा सगळ्याला. आता इथं DSP IPS आणलाय, IPS पंढरपूर शहरामध्ये, आणि पुढच्या 5 वर्षामध्ये इथे मी SP आणून बसवणार आहे. गोरगरीब सामान्य माणसाला जर कुठं केसाला धक्का लागत असेल
तरी शासन त्या माणसाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. सगळे पुढारी म्हणतात आम्हाला डीएसपी महाराष्ट्रातला द्या. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पंढरपूर शहराकरता महाराष्ट्रातला नको, आम्हाला IPS केडरचा अधिकारी द्या. का सांगितलं? मला इथले सगळे बाकीचे 2 नंबर भानगडी बंद करायच्या. बरं करू द्या, करायच्या असतील तर सर्वसामान्य माणूस नीट राहिला पाहिजे, त्याला कुठला त्रास झाला नाही पाहिजे, व्यापार उद्योग नीट चालले पाहिजे. आणि हे आजपर्यंत मोठ्या मालकांनी जपलंय. म्हणून आज सत्ता नसली तरी सुद्धा माणसं येतात, चर्चा करतात, मतं घेतात आमच्याकडनं काय केलं पाहिजे. कारण मोठ्या मालकांनी या सगळ्या संस्था जपल्या, लोकांवर संस्कार केले, लोकांना संरक्षण दिलं आणि त्यामुळे आज हे गाव एवढं मोठं होत चाललेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला की पुढचं विजन घेऊन आम्ही काम करतोय. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये फार मोठं विजन या महाराष्ट्राबद्दलचं आहे. कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, नाशिक, शिर्डी ही 5 तीर्थक्षेत्र आहेत. या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना न्यायची. त्याकरता नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी त्या आणायची आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. एअरपोर्टचं काम सोलापूरचं पूर्ण झालंय. पंढरपूर, लोणंद, मुंबई रेल्वेचं कनेक्टिव्हिटी या ठिकाणी येऊ घातलेली आहे. भविष्यकाळात पंढरपूरवरनं विजापूर मार्गे बेंगलोरची कनेक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची आहे. या गावातल्या बेरोजगाराला हाताला काम मिळण्याकरता टुरिझमच्या माध्यमातून खूप मोठा आराखडा देवाभाऊन या ठिकाणी तयार केलेला आहे. पण त्याचं राजकारण केलं जाते, लोकांना भडकवलं जाते. तुम्हाला पाडणार आहेत, तुम्हाला विस्थापित करणार आहेत, तुमचं रोजीरोटी काढणार आहेत. पण देवाभाऊनी सांगितलंय एकाही माणसाची रोजीरोटी मी हिसकावून घेणार नाही. प्रत्येकाला विश्वासात घेऊन या डेव्हलपमेंटचं काम होणार आहे. नदीवरती नवीन 2 पुलाची आखणी होती आहे. शहरामध्ये मोठी पार्किंगची व्यवस्था उभी करायची आहे. जसं आता धनवे सर म्हणले की अशा पद्धतीची पार्किंग या ठिकाणी 7-7, 8-8 मजली पार्किंगचं नियोजन सुरू आहे. रेल्वेवरती ओव्हरब्रिजचं काम चालू आहे. आज सरगम चौकात ओव्हरब्रिज होतोय, टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज होतोय. ही सगळी जड वाहतूक बाहेर न्यायचं काम नियोजन चालू आहे. वाखरी बसनं पंढरपूर 4 लेन करतोय. लिंक रोड बघायला सांगितलं, नुसतं जाता आता म्हणलं साहेब एवढा रस्ता चांगला करावा लागतोय, अपघात होते. 30 कोटी रुपये या रस्त्याला खर्च आलाय. 30 कोटी रुपये. त्यामुळं अनेक विजन घेऊन ही सगळी नेते मंडळी मुंबईत, दिल्लीत, कारण शेवटी आपल्या इथल्या सामान्य माणसाच्या हाताला काम मिळलं पाहिजे. कोण कुठल्या जातीचा, धर्माचा काही विषय नाही, पंथाचा. आणि सगळ्यात काय वाईट आहे तर भूक वाईट आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागते ना तेव्हा जात आठवत नाही, धर्म आठवत नाही, काय आठवत नाही. पण ही भूक मिटली पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, अर्थकारण सुधारलं पाहिजे. पंढरपुरामध्ये येऊन काय IT पार्क होणार नाहीत, खोटं काय आम्ही तुम्हाला बोलणार नाही. कारण आपल्या इथली इकॉनॉमी आहे ती अॅग्रो बेस इकॉनॉमी आहे. इथं कोणी टाटा बिर्ला येऊन स्टीलचा कारखाना, सिमेंटचा कारखाना टाकू शकणार नाही. मग इथं काय आहे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, इथलं टुरिझम आहे. मग आज 1 कोटी लोक येत आहेत, भविष्यकाळात 5 कोटीपर्यंत लोक आले पाहिजेत. मग त्यांना चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगलं ड्रेनेज, इथं राहण्याकरता त्यांना चांगल्या सुविधा, धर्मशाळा, हॉटेल्स, इथं पर्यटनाकरता त्यांना काही ठिकाणं, चांगले मंदिरामध्ये बसायकरता त्यांना चांगले दर्शन मंडप. नदीच्या पलीकडे पंढरपूर वाढवायचे. आता जवळजवळ 65 एकराच्या शेजारी अजून 25 एकर जमीन नगर शासनाने घेतली रेल्वेकडनं, आणि अजून 100 एकर जमीन शेगाव दोमाल्याच्या बाजूला शासन घेत आहे. जसं हे पंढरपूर आहे तसं समोर एक पंढरपूर वसवायचं नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये आहे. मग हे करत असताना जर आपला पदर फटका असेल,
सरकार द्यायला तयार आहे, आपला पदर चांगला पाहिजे. आणि मग हे विजन जर पूर्ण करायचं असेल आणि चुकीची माणसं जर इथं येऊन बसली, त्यांना काय त्यांच्या डोळा फक्त ह्या येणाऱ्या पैशावर आहे. त्यांना वाटतं किती वरनं येणार आहे आणि काय येणार आहे. माफ करा नगरसेवक, अध्यक्ष, सगळे उमेदवार, ना खाऊंगा ना खाने दूंगा. मोदीजी सांगितले देवाभाऊ आहेत. देवाभाऊ त्यांच्या डोक्यात चाललं, भल्या भल्याला कळत नाही काय ते. त्यामुळे त्यांच्या त्या येणाऱ्या निधीवर ही सगळी डाकू मंडळी गोळा झाली, एकत्र आली, टोळी आहे. त्यांना वाटलं मागच्या 5 वर्षात प्रशांत मालकांनी, उमेश मालकांनी ढिला हात सोडला होता, आम्ही काही बघत नव्हतो. झाल्या प्रॉपर्टी केल्या, ठीक आहे, सगळा हिशोब इथंच आहे, कुठेही दुसरीकडे नाही आहे. आता हे सगळ्या डेव्हलपमेंट आहेत, एवढ्या वेगळ्या पद्धतीनं होणार. ज्या पद्धतीनं अयोध्या झालं, ज्या पद्धतीनं उज्जैन झालं, ज्या पद्धतीनं काशी झालं, त्याच धर्तीवरती या सगळ्या योजनांची कामं सुरू आहेत. नमामि चंद्रभागेचं काम चालू आहे. आमचे पत्रकार बंधू म्हणतात की नमामि चंद्रभागा कुठं दिसत नाही. ती मुळापासून सुरू आहे. मुळात चंद्रभागा घाण होती कुठं? चंद्रभागा घाण होती, भीमा घाण होती पुण्यामध्ये. कारण पुण्यामधनं आज सुद्धा 50% ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये सोडलं जातंय आणि ते सगळं पाणी येतं उजनीमध्ये, उजनीमधनं पंढरपूर, सोलापूरमध्ये. पुणे शहराकरता 900 कोटी रुपये केंद्र सरकारनं ही सगळं येणारं, जे भीमेत येणारं घाण पाणी आहे ते प्रक्रिया करायकरता त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची सुरुवात पहिला टप्पा झालाय पुण्यापासून. त्यानंतर पुढे दौंड आहे, मग उजनी आहे, मग पंढरपूर आहे, मग सोलापूर आहे. जिथं घाण सुरुवात होती त्याच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. सरकार त्या पद्धतीनं काम चालू आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, निवडणुका येत राहतील, जात राहतील, कोणतरी विजयी होईल, कोणतरी पराभव होईल. पापरकर का रानगड का अभ्यंकर हे गौण आहे. आम्ही सगळे गाव तुमचं माझं आहे. आपल्या 2, 3, 4, 5, 10 पिढ्या या गावात जन्माला आल्या, इथं मेल्या. आपण उद्या ह्याच मातीत जाणार आहे सगळेजण. पण आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या हातामध्ये जे असेल ते आपण करूया. माझ्या हातामध्ये वरनं पैसा आणायचा आहे, मी जेवढं प्रयत्न करतो आणतोय. नगरसेवकाच्या हातामध्ये तुमचा प्रभाग चांगला ठेवायचा आहे, तुम्ही करताय. मतदारांच्या हातामध्ये प्रामाणिकपणे मत देण्याचा अधिकार आहे, ते कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवा. पण माझी तुम्हाला विनंती आहे की जे सरकार वर आहे त्या सरकारचाच प्रतिनिधी या गावामध्ये असला पाहिजे. आज नगरसेवक लिहून घ्या माझ्याकडनं, उद्याच्या 2 तारखेनंतर 30 पेक्षा अधिक नगरसेवक या शहरात निवडून येणार आहे. खरी लढाई सुरू झाली आहे नगराध्यक्षाची. तर शेवटच्या 3 दिवसात खेळ रंगणार आहे. रात्रीचं खेळ चाले. आज जाऊन बसलेत कोणाकोणाच्या दारात, मला रिपोर्ट आहे, आम्हाला एवढं द्या, आम्हाला तेवढं द्या, आम्ही तुमच्या पक्षात येतो. मग हा जातीचा, त्या जातीचा, आता जात निघायला लागली. हे सुरू झालंय राजकारण. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्याला की तुमची ही फुली पुढच्या विकासाची फुली आहे. तुमचं मत विकासाचं मत आहे. देवाभाऊ नरेंद्रजी मोदी साहेब ही द्यायला तयार आहेत. आपण जर घ्यायला कमी पडलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि एकदा जर चूक झाली तर परत ही चूक काय दुरुस्त सतत करता येत नाही. त्यामुळे उद्याच्या 2 तारखेला आपली 3 मतं ह्या वार्डातली आणि पलीकडे पण 12 नंबर आहे, तिकडं पण काही लोक आहेत, तिकडेही 2 मतं आहेत. आपली सगळं मत हे कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. कोणतंही काम करण्यासाठी लागतो तो निधी, त्यासाठी लागणारा पैसा कोठून, कधी, कसा आणायचा याची दूरदृष्टी असणारे